नमस्कार मित्रांनो, मी सोनात स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT 25% रिझर्वेशन 2026-27 मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं असतं आणि ते व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच मित्रांनो ॲडमिशन कन्फर्म झाल्याची पावती त्यांच्यामार्फत दिली जाते. आता ज्यांनी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे 2 दिवसामध्ये त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि जे कोणी व्हेरिफिकेशन करायचं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आता काय होतं, जेव्हा तुम्ही सिलेक्शन झाल्याच्या नंतर पडताळणी समितीकडे जाता आणि पडताळणी समितीकडे गेल्याच्या नंतर जे काही RT अंतर्गत डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेता. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्यामार्फत ॲडमिशन कन्फर्म झाल्याची पावती दिली जाते आणि पावती दिल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या बालकाचं ॲडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे. मग तुम्ही लगेच घरी येता. घरी आल्याच्या नंतर मित्रांनो परत तुमच्या मनामध्ये धाकधूक असते मित्रांनो. कारण हे ॲडमिशन खरंच कन्फर्म झालेलं आहे का? हे तुमच्या मनामध्ये धाकधूक असते आणि ते तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहता येतं, की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर तुमचं ॲडमिशन खरंच कन्फर्म झालेलं आहे का? हे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता. आता ते कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ते पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. आता या पोर्टलवरती आल्याच्या नंतर मित्रांनो मी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन दाखवणार आहे. पहिलं ॲप्लिकेशन एक दाखवणार आहे, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये, त्यांचं स्टेटसमध्ये काय दाखवत आहे आणि दुसऱ्या नंबरला ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे मित्रांनो, त्यांचं स्टेटस कसं दाखवतं हे मी तुम्हाला वन बाय वन करून दाखवतो. तर त्यासाठी पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे सिंपली तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा. मी टाकून घेतोय. त्या ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं वरती येतो मित्रांनो. आता इथे पाहू शकता मित्रांनो, गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं स्टुडंट नेम दाखवलं जाईल आणि त्याच्या समोरच मित्रांनो सिलेक्शन अलोकेटेडमध्ये येस दाखवलं जाईल. इथे ॲडमिशन स्टेटस तुम्ही पाहू शकता. ॲडमिशन स्टेटसमध्ये काय दाखवत आहे? इथे पेंडिंग दाखवत आहे. हे पेंडिंग का दाखवत आहे? अजून यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नाही आहेत, त्यामुळे इथे पेंडिंग दाखवत आहे. आता ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांचं स्टेटस काय दाखवतं ते आपण पाहूयात. तर मी परत इथं दुसरा नंबर टाकून घेतोय. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय, मी दुसरा नंबर हा टाकलेला आहे. आता सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर त्या बालकाचं नाव दाखवलं जाईल आणि इथे अलोकेटेडमध्ये येस दाखवलं जाईल आणि इथे साईडला पाहू शकता ॲडमिशन स्टेटसमध्ये काय दाखवत आहे, तर इथे ॲडमिटेड दाखवत आहे. म्हणजेच ह्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो. आता ते कधी कन्फर्म झालेलं आहे तर तारीख तुम्ही पाहू शकताय. 10 तारखेला लॉटरी जाहीर झाली आणि 11 तारखेला यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करून घेतलेलं आहे. म्हणजेच यांचं ॲडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे. कन्फर्म कधी होतं तर इथे ॲडमिशन स्टेटसमध्ये ॲडमिटेड दाखवतं ना, तेव्हा हे ॲडमिशन कन्फर्म झालेलं असतं मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या बालकाचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे का? ॲडमिशन स्टेटसमध्ये ॲडमिटेड दाखवत आहे का? हे तुम्ही घरबसल्या अशा प्रकारे चेक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, पडताळणी समिती तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला काही माहिती देते मित्रांनो, ती माहिती फॉलो करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.